सर्वांना. आज दिनांक 11 जुलै 2026 आहे. वार आहे शनिवार. आज दुपारी मी 294 ओव्यांचं वाचन केलं होतं. आता तिथून पुढच्या ओव्यांचं मी आता वाचन करत आहे. गणपती बाप्पांना नमस्कार करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीचा महापुण्यराशी. नमस्कार माझा श्री सद्गुरू ज्ञानेश्वराशी. श्लोक 8. अध्याय 16. श्लोक 8. असत्यं प्रतिष्ठं ते जगदाहुरनेश्वरम् अपरस्पर संभूतं किम्यनत कामहेतुकं तरी विश्व अनादिठाव एत नियंता ईश्वराव सावडी न्याव अन्यायो निवडी वेदू वेदी अन्यायी पडे तो निरय भोगी दंडे संन्यायी तो सुरवाडे स्वर्गे जिये ऐसी हे विश्वव्यवस्था अनादीचे पाठा येते म्हणती ते वृता अवघेसी हे यज्ञमुळ ठाकिले यागी देव पिसे प्रतिमा लागे नागविले भगवे योगी समाधी भ्रमे ते तापलेनी बळी भोगी जे जे बेटाळे ते वावनिके वेगळी पुण्य आहे ना अशक्तपणा अंगिके वेगळ वेटाळी न लगे ऐसा गादी जेवणी विषय सुखे तेचे पाप प्राणघेपती संपन्नाचे ते पाप जरी साचे तरी सर्वस्व हाता येत यांचे हे पुण्य फळकी बळी बळाचे खाय हेची बाधित जरी होय तरी मासया का न होयस निसंतान आणि कोळे शोधूने दोन्ही कुमारेची शुभ लग्नी मिळवजेती प्रजा साधणे हेतू जरी तरी पशुपक्षादी जाती दयामिती नाही संतने तया कोणी प्रतिपत्ती विवाह केले चोरीचे धन आले तरी ते कोणाचे विष झाले वालभे परद्वार केले कोणी कोणी होया म्हणून देव गोसावी तो धर्माधर्म भोगवी आणि परत्रच्या गावी करी तो भोगी परी परत्र ना देव न दिसे म्हणून तो वाव आणि करता आणि मे माठाओ भोग्यासी कवनो एथ उर्वशिया इंद्रसुखी जैसा का स्वर्गलोकी तैसाची कृमही नरकी लोळतोच लागे म्हणून नरक स्वर्ग नवे पाप पुण्य भागू जे दोही ठाई सुख बघू कामाचा चितो या कारणे कामे स्त्रीपुरुष युग्मे मिळती तेथ जन्मे आगवे जगा आणि जे जे अभिलाषे स्वार्था लागी हे पोषे पाठी परस्परे द्वेषे कामचे नाशे एवं कामा वासुनी काही जगा मुळीसे आन नाही ऐसे बोलते पाही असुरते आता असो एक डाळ बोली न करू पगळा सांगताची सफल होतसे वाचा एतां दृष्टीमवष्टभ्य नष्टानात्मनो अल्पबुद्धयः प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतो अहिताः आणि ईश्वराची अखंती मुसदियाची करीती सांती हेही नाही चित्ती निश्चय ऐकू किंबहुना अवघड अंगी भरून या पाखंड नास्तिकपणाचे हाड रोविले जीवी ते वेळी स्वर्गा लागे आदरू का नरकाचा अडधरू या वासनांचा अंकरू जळून गेला मग केवळ देह खुडा अमृत्योदकाचा एक बुडबुडा विषयपैकी सोहाडा बुडाले घा जे आटावे होते जळजर ते रोही मिळते ढिवर का पडावे होय शरीर ते रोगा उदय जयने कैते सुजैसे विश्वानष्टाचे दोषे जन्मती ते तेसे लोक आढू विरुडली अशुभ फुटती ते कोंब पापाचे कीर्तिस्तंभ चालत येते आणि मागा पुढा जाळणे वाचूनी आगी काही नेणे तैसे विरुषेक करणे भलतेया परी ते सगा करणे आदिरती संभ्रमे जैने तो ऐक पार्था म्हणे श्रीनिवासो काममाश्रित्य दुष्परम दंभमानमदान्विदाः मोहाद गृहीत्वा असदग्राहान् प्रवंतते शुचिव्रताः तरी जाळपणाने येभरे आगी इंधन न पुरे तया दुर्बलांशी अधुरे भुकाळू जो तया कामाचा बोलावा जेवी धरुनिया पांडवा दंबन मानाचा मिळावा मिळविते मातलिया कुंजरा आगळी झाली मदिरा तैसा मदाचा थाटा तव जरा चढता अंगी आणि आग्रहा चराचर हे ऐसेनी धना विश्वाचिया मीची होईन स्वामिया मग दिठी पडे दया उरून येते असो मया हता शत्रु हर्निश्च चापराणपे ईश्वराहमहं भोगी सिद्धोहं बलवान सुखी हे मारिले तर वर थोडे आणि काही साधीन गाडे मग नांदेन पवाडे एकलासी मी माझी होतील कामारी ते वाचून येर मारे किंबोना चराचरी ईश्वर तो मी भोगभूमीचा राहून आणि सर्व सुखाचा ठाव म्हणून इंद्रही वावो माते पाहुणी मी मने वाचा देहे तरी ते कैसे नोहे के मज वाचुनी आहे अज्ञान सिद्धान तवची बळी काळू जवन दिसे मी अर्थबळू सुखाचा किरणी खळू रासे वामीची
आढ्यो बीजनवानस्मि पुण्योऽस्ति सदृशो मया यक्षे दास्यामि मोदिश यत्यज्ञानविमोहिताः कुबेरू आथिला होय परी तो नेणे माझी सोय संपत्ती मज समनवे श्रीनाथाही माझे या कुळाचा उजाळू का जाती गोतांचा मिळू पाहती ब्रह्मा ही हळू उन्हाची दिसे म्हणून मिरविती नावे वाया ईश्वरादी आघवे नाही मजसी सरी पावे ऐसे कोणी आता लोकला विचारू त्याचा करीन मी जीर्णोद्धारू प्रतिष्ठिनी परमारू या गवरी माते गाती वाजती नटना सेंडरी जविते तया दर्शन मागती ते वस्तू माझी न पाणी प्रमादांचा आलिंगनी मी होईन त्रिभुवनी आनंदकारू कामभाऊ सांगो ऐसे ते आसुर प्रकृती पिसे तृणवती आसोसे गण नवळे पेये अनेक चित्त विभ्रांता मोह जाल समावृता प्रसक्तः कामभोगेषु पतंती नरकेषु चोहा ज्वराचेनी आटोपे रोगी बलतसे जल्पे सावळती संकल्पे जाणते देसे अज्ञान आखिले धोई म्हणून आशा वावडोई भोवंडी जती अंतराळी मनोरथांच्या अनियम आषाढ मेघ का समुद्रोर्मी अभंग तैसे कामनी अनेक अखंड काम मग पै कामनाची ती कामनाची तया जीवी झाल्या वेलरिया ओरिशिली कांटिया कमळे देसा का पापशानाची माथा हाडी फुटली पारथा जीवे तैसा सर्वथा फुटके झाले तेव्हा चढती रजनी तमाची होय पुरवणी तैसा मोह अंतकरणाची वाढवची लागे आणि वाढे जवजव मोहे तवत विषयी रोह विषय तेथ ठाव पातकासी पापा आपले निथांबे जव करीती मिळावे तव जितांची आगवे हेती नरका म्हणून गासुमती जे कुमनोरथा पाळीतो ते असुरैती वस्ती तया ठाया जेथ असी पत्र तरुवर साधी अंगाराचे डोंगर तातला तेली सागर उतताती जेथ यज्ञ यातनाची श्रेणी हे नित्यनवी यम जाचणी पडिती तया दारुणी नरकलोकी ऐसे नरकाची असेले भागीचे जे जन्मले तेही देखो बुलले यजित यागे तेरवी यागा देख क्रिया लहाने तेचे धनंजय परी विफळती आसरुनिया नाटके देसे वल्लभाची अवजरया आपण या पती कृस्रिया जोडून तोषती जैसिया अहेयपणे आत्मसंभविता स्तब्धा धनमानमदान्विता यजंते नाम यज्ञरते दंभो नविधी विपूर्वकम तैसे आपण पापन मानिता मानंतपण फुगती असाधारण गर्वे तेने मंगलवो नेनती कैसे आटिवा लोहाचे खांब जैसे का उधवले आकाशे क्षळराशी तैसे आपुलिया बर्वे आपण चेरी जता जीवे तृणाही उनी आगवे मानितीनेच वरी धनाची आमदिरा माजुनी धनुर्धरा कृत्याकृत विसरा सवते केले जया अंगी आईती ऐसे तेथ अज्ञाची गोठी कायसी तरी काय पिसी न करीती गा म्हणून कोणी एक वेळे मौढ्य मद्याचे निबळे यागाचे टवाळे आदिरीती ना कुंड मंडप वेदी ना उचित साधन समृद्धी आणि तयासी तव विधी द्वंद्वाचे सदा देव ब्राह्मणांचे निनावे आडवारे नही नोहावे ऐसे आधी तेथ यावे लागे कवना पैवासुरुवाचा भोकसा गायी पुढे ठेवणी जैसा मुगाना घेते शिररसा बुद्धिवंत तैसे यागाचे नेनावे जग वाहुनी व्हावे नागवती आगवे अहेरावरी ऐसा काही आपुलिया होमती जे उजरिया तेने कामती प्राणिया सर्वनाशो अहंकारं बलं दपं कामं क्रोधं च संश्रिताः मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यासूयकाः मग पुढा भेरी निशान लावणी ते दीक्षितपणा जगी पोकारिती आपण वावो 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 तेव्हा महत्वे देणे अधर्मा गर्वा चढे महिमा जैसे लैवे दिदला तमा काजळाचा तैसे मौढ्य घनावे औद्यत्य उंचावे अहंकार ओर्जनावे अविवेक होई मग दुजयाचे वाश दुर्वावया निशेष बळीयेपणा अधिक होय बळ ऐसा अहंकार बळा झाली एक वेळा दर्य सागरू वेळा सांडून येते मग ओसंडले निदर्पे कामाई भित्त गुरपे तया दगी सैंग पळीपे क्रुधाग्नितो तेत उन्हाळा आगी खरमरा तेला तुपाची कुठरा लागला आणि वारा सुटला जैसा तैसा अहंकार उबळाला दर्पो काम क्रोधी बुडला या दोनचा मेळ झाला जयांच्या ठाई तो आपुलिया सवेशा मग कोणी हिंसा या प्राणियांते विरेशा न साधिती गा
पहिले तव धनुधरा आपुल्या मांसरुधिरा वंचू करीती अभिचारा लागून या तेथ जाळी तेती देहे या माझी जो मी आहे तया आत्मजा मज व्हाय वाजती दे आणि अभिचारी किती उपद्रवी जे जेथुले काही तेथ चैतन्य मी पाही शिणू पावे. इथं आपण 499 आता वाचले आहे. 400 ओव्यांपर्यंत आपण वाचन करत आलो माऊलींच्या प्रार्थना दर्शनात. आपण 404 ओव्यांपर्यंत वाचू. आणि अभिचारा वेगळे विषय जे अवगळे तया टाकते टाळे पै शून्याची सती आणि सत्पुरुष दानशीळ याज्ञिक तपस्वी अलौकिक संन्यासी जे का भक्त हना महात्मे ये माझी निचाची धामे निर्वाळली होमधर्मे श्रौतादिकी तया द्वेषाचे निकाळ कुठे बासटोणी तिकडे उभयलांची सदटे सुती काढणे. इथे आपण 404 ओव्यांचं वाचन केले 16व्या अध्यायातील. आता त्यांचा ना मराठीत अर्थ बघू. चष्मा नसल्यामुळे खतरनाक डोकं दुखत आहे. हे जग असत्य दधीर्म व्यवस्थारहित आणि ईश्वररहित आहे. ते काममूलक व स्त्री पुरुषांच्या परस्पर संयोगाने उत्पन्न होणारे आहे. दुसरे काय असे ते म्हणतात तर विश्व हे ठिकाण अनादी चालत आलेले आहे व यांचे नियमन करणारा राजा ईश्वर आहे व न्याय व अन्याय यांचा निवाडा वेद सावडीवर उघडपणे करतात. वेदांच्या दृष्टीने जो अन्यायी ठरतो त्यास नरक भोगाची शिक्षा होते व त्याच्या वेदांच्या दृष्टीने जो न्यायी ठरतो तो सुखाने स्वर्गात राहतो. अर्जुना, अशी जी ही जगातील व्यवस्था पुरातन कालापासून चालत आलेली आहे तिला ते असुर हे थोतांड आहे असे म्हणतात. यज्ञाचे ज्यांना वेड आहे ते यज्ञाने फसले. देवांचे ज्यांना वेड आहे ते प्रतिमा मूर्ती व लिंग यांनी फसले. भगवे वस्त्र धारण करणारे संन्यासी हे योगी समाधीच्या भ्रमाने फसले. या जगात आपल्या सामर्थ्याने जे प्राप्त करून घेता येईल ते भोगावे. याशिवाय निराळे पुण्य कोठे आहे? अथवा शरीराच्या अशक्तपणामुळे निराळे भोग गोळा करता येत नाहीत. अशा तऱ्हेने जे विषय सुखा वाचून पिडले जाणे तेच पाप होय. श्रीमंताचे पाप घेणे हे जर खरोखर पाप आहे त्यांचे सर्वस्व आपल्या हाती येते. या खात्रीने पुण्याचे फळ नाही काय? बलवान हा अशक्तपणाला खातो. हे जर बाधक असेल तर माशाचे निस्तान का होत नाही? आणि उभय फुलांचा शोध करून मुलगा व मुलगी यांची शुभ ग्रहांनी युक्त अशा वेळी लग्न केले जावे. हाच जर प्रजेचा उत्पत्तीविषयीचा हेतू असेल तर पशुपक्षाती ज्या जाती आहेत ज्यांच्या संततीची गणती नाही त्यांच्या कोणत्या विविधी विधानाने लग्न केले? चोरांचे द्रव्य कोणाजवळ आले तर ते कोणाला विष झाले आहे काय? विषयावरील प्रेमाने जर कोणी व्यभिचार केला तर तो कोडी होतो काय? म्हणून देव मालक आहे. तो धर्माधर्म भोगायलाच लावतो आणि जो येथे जे करतो ते तो परलोकीच्या गावी भोगतो. परंतु परलोक भोगायचे ठिकाण अथवा भोगविणारा देव हे दोन्ही प्रत्यक्ष दिसत नाहीत म्हणून ते मिथ्या अथवा खोटे आहेत. आणि धर्माधर्म करणारा देह तर मरून जातो मग भोगायला ठिकाण कोण? या भोगाच्या कामी इंद्र जितका उर्वशीच्या योगाने स्वर्ग लोकात सुखी आहे तितकाच नरकात लोळणारा असणारा किडा देखील स्वतःला सुखी समजतो. म्हणून नरक व स्वर्ग ही पाप व पुण्य यांनी प्राप्त होणारी ठिकाणे आहेत. कारण की दोन्ही ठिकाणी कामाचा सुखभोग सारखा आहे. या कारणास्तव स्त्री पुरुषांची जोडपी जेथे कामाच्या योगाने एकत्र होती तेथे सर्व जग उत्पन्न होते आणि आपल्या फायद्याकरता जे लागेल ते सर्व कामाकडून पोचले जाते. नंतर परस्परात द्वेष उत्पन्न करून कामच जगाचा नाश करतो. ह्याप्रमाणे जगाला कामाशिवाय दुसरे काही मूळच नाही असे ते असुर बोलतात. पहा, आता हे वाईट बोलणे पुरे. ह्या संबंधीच्या बोलण्याने व्याख्यानाचा विस्तार करीत नाही. हे बोलण्यातच वाचा निष्फळ होते. या दृष्टीचा अंगीकार करून ज्ञान नष्ट झालेले अल्पबुद्धी उग्रकर्मी व जगताचे शत्रू असे ते जगताच्या नाशाला प्रवृत्त होतात आणि ईश्वराच्या तिरस्काराने ते नुसतीच बडबड करतात. इतकेच नव्हे, त्या संबंधीचा त्यांच्या मनात ईश्वर नाही हा एक दृढ निश्चय झालेला असतो. फार काय सांगावे. अंगामध्ये उघडपणे धर्म
धर्मलंडपणा भरून या नास्तिकांच्या अंतःकरणाच्या वेशीत नास्तिकपणाचे हाड रोविलेले असते. त्यावेळेस स्वर्गाविषयी आदर अथवा नरकाविषयी भय या वासनांचा अंकुर त्याच्या चित्तात जळून गेलेला असतो. मग अर्जुना, अपवित्र उदकाच्या बुडबुड्याप्रमाणे केवळ क्षणिक जे शरीर त्या शरीररूपी खोड्यात सापडून विषयरूपी चिखलात बुडतात. ज्या वेळेस जलचरांचा नाश व्हावयाचा असतो त्यावेळेस तो त्या डोहावर धीवर प्राप्त होतात, अथवा शरीर पडण्याची वेळ आली म्हणजे रोगाचा उदय होतो. जगाचे अनिष्ट होण्याकरता धूमकेतूचा जसा उदय होतो त्याप्रमाणे लोकांचा नाश होण्याकरिता असुर जन्मास येतात. अशुभ उगवल्यावर त्याला जे कोंब फुटतात ते आसुरी लोक होत, आणि ते आसुरी लोक पापाचे चालते बोलते कीर्तिस्तंभ स्मारक आहेत, आणि मागे पुढे असलेल्या पदार्थास जाळावायचे या वाचून दुसरे का असे अग्नीला काही ठाऊक नाही. त्याप्रमाणे वाटेल त्याचे एक विरुद्धच करावायचे एवढेच ते आसुरी लोक जाणतात. अर्जुना, परंतु तेच विरुद्ध करण्याचे काम ज्या उत्साहाने ते आरंभ करतात तो त्यांचा उत्साहाचा प्रकार ऐक, असे श्रीकृष्ण म्हणाले. दुर्भर अशा कामाचा आश्रय करून दांभिकपणा, मान व गर्व यांनीच युक्त होऊन मोहाने दुराग्रह धरून ते पापाचरण करण्यास प्रवृत्त होतात. तर जसे मासे धरण्याचे जाळे पाण्याने भरत नाही, अग्नीला लाकडे कधी पुरेशी होत नाही, अशा कधीही तृप्त न होणाऱ्या वस्तूंमध्ये जो पहिल्या प्रतीचा हापापलेला आहे असा जो काम अर्जुना त्या कामाच्या जीवाभावाने आश्रय करून दंभ व मान यांचा समुदाय जमवितात. अगोदरच हत्ती माजलेला व त्यात आणखी दारूची भर पडलेली म्हणजे तो अधिकच उन्मत्त होतो. त्याप्रमाणे हा आसुरी प्रकृतीचा मनुष्य मूळचाच मदाच्या ताठ्याने भरलेला असून त्यात आणखा म्हातारपण शरीरावर येऊ लागले म्हणजे तो अधिकच ताठून जातो आणि हट्टाला जागा तोच. त्याशिवाय मूर्खपणासारखा सहाय्य करणारा असे असल्यावर मग त्याच्या निश्चयाची स्थिरता काय वर्णन करावे. ज्याच्या योगाने दुसऱ्याला पीडा होईल, परक्या जीवाचा नाश होईल, अथवा कर्मात ते असुर जन्मभर पक्के वतनदार होऊन राहतात, मग आपण केलेल्या गोष्टीचा मोठा गाजावाजा करतात, सर्व जगाला तुच्छ मानतात व आपले हावरूपी जाळे दाही दिशांना पसरतात. याप्रमाणे विकारांनी व्यापले जाऊन ते असुर पाप वाढवतात. ज्याप्रमाणे देवाला धर्मार्थ सोडून दिलेली गाय, गवत, धान्य वगैरे सरसकट तोडीत जाते, तसेच मरणानेही न संपणाऱ्या अशा विषय सुखोपभोगाच्या अमर्याद चिंतेने ग्रासलेले कामोपभोग हेच अंतिम साध्य असा मनाचा निश्चय केलेले ते असतात. याच एका सामग्रीने त्यांची कर्मप्रवृत्ती असते, आणि ते असुर जगण्याच्याही पलीकडील मरण्यानेही न संपणारी चिंता वाहतात. जी चिंता पाताळापेक्षा खोल असून तिच्या उंचीच्या मानाने आकाश किरणे आहे व तिच्या विस्ताराकडे पाहिले असता त्रिभुवनही जण हे अणु एवढेही नाही, मनोभिन संन्यास घेतलेल्या मनुष्यास संन्यास दीक्षेबरोबर आलेल्या नियमांची जशी सारखी घोकणी लागते त्याप्रमाणे त्याच्या अंतःकरणात अमर्याद चालणारी विवंचना असते. अथवा प्रतिव्रता स्त्री पती मेला तरी त्याचा त्याग करण्याचा विचारही मला शिवू न देता त्याबरोबर सती जाते, तशी अखेरपर्यंत न सोडणारी चिंता त्यांच्या ठिकाणी असते. असार जे विषयाधिक त्याविषयी इच्छा मनात ठेवून ते निरंतर अशी अमर्याद चिंता वाढवतात. स्त्रियांनी गायलेले ऐकावे, स्त्रीचे रूप डोळ्यांनी पाहावे व सर्वेंद्रियाने स्त्रीलाच आलिंगन द्यावे. ज्या सुखावरून अमृत ओघळून टाकावे असे सुख स्त्रीशिवाय इतर ठिकाणी नाहीच, असा त्यांच्या चित्ताने निश्चय केलेला असतो. मग त्या स्त्री भोगाकरिता पाताळ, स्वर्ग आणि दाही दिशांच्या विभागापलीकडे हे धावतात. शेकडो आशापाशा निबद्ध झालेले काम क्रोधपरायण होऊन आपल्या कामाच्या उपभोगाकरिता अन्यायाने द्रव्यसंचय करण्याची ते इच्छा करतात. ज्याप्रमाणे मासा काही विचार न करता मोठ्या आशेने आमिषाची उडी गिळतो, त्याप्रमाणे विषयांच्या ठिकाणी त्यांनी आपली आसक्ती ठेवल्यामुळे त्यांची स्थिती होते. इच्छित त्यास प्राप्त होत नाही. मग कोरड्याच आशेपासून आशा वाढवीत कोश किडे होतात, आणि जी इच्छा वाढवलेली असेल ती अपूर्ण होणे तोच द्वेष होय. ज्याप्रमाणे कामक्रोधापेक्षा त्यांच्या मते अधिक योग्यतेचा पुरुषार्थ नाही. अर्जुना, दिवसा यजमानापुढे चालणाऱ्या व रात्री पहारा करणाऱ्या शिपायास जसा रात्रंदिवस विसावा मिळतच नाही, त्याप्रमाणे कामाने उंचावरून लोटले असतात ते क्रोधाच्या खडकावर आपटतात, तरी विषयावरील प्रेमाने कोडगे बनून त्यांची विषयासंबंधीची आवड व द्वेष ही कोठेही मावत नाही तेवढी वाढतात. त्याप्रमाणे अंतःकरणात हाव असल्याने विषय वासनांचा समुदाय गोळा केला खरा, पण त्या अनेक विष्ट भोगांच्या वासना तृप्त करण्यात द्रव्य पाहिजे ना.
म्हणून विषय भोगाची पूर्तता होण्यास पुरेल इतके द्रव्य आणण्याकरिता मनाला येईल असे तसे जगाला लुटतात. एकाला संधी साधून मारतात, एकाचे सर्वस्व हरण करतात आणि एकाकरिता अपायकारक युक्त्या योजतात. फासे, पोती, जाळी, कुत्री, ससाणे, चिकाटे, भाले वगैरे घेऊन असे पारधी डोंगराकडे निघतात. ते पारधी आपले पोट पोसण्याकरिता जसे प्राण्यांचे समुदाय मारून आणतात, तसे ते त्या प्रकारचे नीच कामही ते आसुरी प्रकृतीचे लोक करतात. दुसऱ्यांच्या प्राणाचा घात करून द्रव्य मिळवतात आणि ते द्रव्य मिळाल्यावर चित्ताच्या ठिकाणी कसा संतोष मानतात. आज मी हे मिळवले, उद्या मी हे मिळवीन, माझा हा मनोरथ आहे, माझे हे धन आहे, आणखी हे धन माझे होईल. तो म्हणतो, बहुतेकांचे द्रव्य आज मी आपल्या हाती आणले, तेव्हा आता मी धन्य नाही काय. असा जो जो आपली स्तुती करतो तो तो मनात आणखीच लोकांना लुटण्याची हाव बाळगतो व लागलीच म्हणतो की उद्या आणखीही दुसऱ्याचेही द्रव्य लुटून आणून हे जेवढे द्रव्य मिळवले आहे त्याच्या भांडवलावर उरलेले स्थावर जंगमात्मक जगत मी फायद्यात प्राप्त करून घेईन. अशा रीतीने विश्वाचा धनाला मी एकटाच मालक होईल. मग माझी दृष्टी ज्याच्यावर पडेल त्याला मी शिल्लक ठेवणार नाही. हा माझा शत्रू मी मारला, दुसऱ्यांना शत्रू देखील मी मारीन. मी ईश्वर आहे, मी भोगी सुख भोगणारा आहे, मी आज्ञा सिद्ध बलवान व सुखी आहे. आजपर्यंत शत्रू मारले, परंतु हे घोडे असून आणखी बलाढ्य शत्रू संधी साधून मारीन. मग मीच एकटा महत्वाने नांदेन. जे माझे दास होतील त्याशिवाय इतरांना मी मारीन. फार काय सांगावे, चराचरांवर ईश्वर जो आहे तो मी आहे. मी भोगरूपी भूमीचा राजा, सर्व भोगांचा मालक असल्याकारणाने आज सर्व सुखाला मी स्थान आहे. म्हणून माझ्याशी तुलना करून पाहिली असता इंद्र देखील तुच्छ आहे. मी मनाने वाचेने अगर देहाने करीन ते कसे होणार नाही. ज्याची आज्ञा सिद्धवत आहे असा माझ्याशिवाय दुसरे कोठे आहे. बिनजोड जो मी त्या मला जोपर्यंत पाहिले नाही तोपर्यंत काळ हा बलवान आहे. सुखाची केवळ खरोखर रास मीच आहे. मी धनवान आहे, मी कुलीन आहे, माझ्यासारखा दुसरा कोण आहे. मी यज्ञ करीन, दान देईन, आनंद पावेन इत्यादी प्रकारे अज्ञानाने मोहित झालेले कुबेर संपन्न आहे, परंतु त्यास माझ्या ईश्वराची योग्यता नाही. संपत्तीच्या बाबतीत लक्ष्मीपती भगवान देखील माझी बरोबरी करणार नाही. माझ्या कुळाची शुद्धता अथवा जातीचा व गोत्राचा समुदाय पाहता ब्रह्मदेव देखील हलका व कमीच दिसतो. म्हणून ईश्वर वगैरे सर्व आपला मोठेपणा व्यर्थ मिरवतात. माझ्याशी बरोबरी पावेल असा कोणी नाही. आता जारण मारण वगैरे लोपले आहे, त्यांचा मी जीर्णोद्धार करीन व यज्ञाच्या भोगाने दुसऱ्यांचा काटा काढावा, नाश करावा अशी रीत प्रचारात आणीन. मला जे गातील अथवा जे माझे वर्णन करतील अथवा सोंगे आणणाऱ्यांना व नाचण्याने जे माझी करमणूक करतील ते जी वस्तू मागतील ती वस्तू मी त्यांना देईन. मादक पदार्थांच्या खाण्यापिण्याने व तरुण स्त्रियांच्या आलिंगनाने मी त्रिभुवनात आनंदाची मूर्ती होईल. फार काही सांगू, आसुरी प्रकृतीने असे वेळे झालेले ते अशा त्या आकाशाच्या फुलांच्या अपरिमित वास घेतात. अनेक कल्पनांनी चित्त भ्रमण पावलेले, मोहाच्या जाळ्यामध्ये गुरफटलेले, विषयोपभोग घेण्यामध्ये गर्क झालेले अपवित्र अशा नरकामध्ये पतन पावतात. ज्वराने व्यापारावर रोगी जसा वाटेल तसे बडबडतो, त्याप्रमाणे ते मनोरथांची वाटेल तशी बडबड करीत असतात असे समज. अज्ञानरूपी धुळीत सापडले म्हणून आशारूपी वावटळीने मनोरथरूपी आकाशात ते फिरवले जातात. आषाढ महिन्यातील मेघ जसे अमर्यादित येत असतात अथवा समुद्रावर लाटा अशा एकसारख्या येत असतात, तसे आसुरी स्वभावाचे लोक सदोदित अनेक इच्छा करीत असतात. मग त्या कामनाच अंतःकरणात वेलीच्या जाळ्या झाल्या. जशी काट्यावरून कमळे ओढावीत म्हणजे त्या कमळाच्या जशा चिंधड्या होतात अथवा अर्जुना दगडावर मातीची घागर फुटली असतात जसे तुकडे तुकडे होतात, त्याप्रमाणे त्यांच्या अंतःकरणाचे अगदी तुकडे तुकडे झालेले असतात. रात्र जशी जशी वाढते तसतसा अंधकार वाढतो, त्याप्रमाणे अंतःकरणात मोह वाढू लागतो आणि जो मोह वाढतो तो विषयांच्या ठिकाणी वाढ व्हावयास लागते व जेथे विषय असतात तेथे पापांना आश्रय असतो. पापे आपल्या बळाने जो दाटी करतात तो जिवंतपणे सर्व नरक येतात, सर्व दुःख येतात. म्हणून हे शुद्ध बुद्धीच्या अर्जुना, या वाईट वासना बाळगणारे जे असुर ते त्या नरकात राहावयास येतात. त्या नरकाच्या ठिकाणी तलवारीच्या पानांची झाडे आहेत, खैराच्या निखारांचे डोंगर आहेत व तापलेल्या तेलाचे समुद्र उसळत आहे. ज्या ठिकाणी यातनांची पंगतीच पंगत ही यमाची जाचणी नित्यशः नवीच होत असते, अशा त्या भयंकर नरलोकात ते आसुरी स्वभावाचे लोक पडतात. अशा शेलक्या नरकाचे भागीदार जे जन्मले आहेत तेही भ्रमिष्ट होऊन यज्ञ करताना दिसतात. एरवी यज्ञाधिक कर्माचे फळ जे आहे तेच वास्तविक
त्यांच्या आचरणाने प्राप्त व्हायचे, परंतु नाटकी लोकांप्रमाणे त्या कर्माच्या आचरणाने नुसता देखावा करून ते असुर त्या कर्माचरणास निष्फळ करतात. वाईट चालीच्या बाया आपल्या प्रियकराचा आश्रय करून त्यामुळे आपणास सौभाग्यवती मानून अशा मनात संतुष्ट होतात. अहंमन्य, नम्रता, हिंधन, मान व गर्व यांनी युक्त असे हे दांभिकपणा अविधीपूर्वक केवळ नावांचे यज्ञ करतात. त्याप्रमाणे आपल्या ठिकाणी आपण महंतपणा जाणून त्या गर्वाने अतिशय फुगतात. मग लोखंडाचे ओतीव खांबाचे लवत नाही, त्याप्रमाणे नम्र होण्याचे त्यास ठाऊक नसते. अथवा आकाशात उंच गेलेल्या पर्वताप्रमाणे ते लिहिता जाणत नाहीत, त्याप्रमाणे आपल्या चांगुलपणाने आपणच आपल्या मनात संतुष्ट होऊन गवतापेक्षा देखील इतर सर्व हलके मानतात. शिवाय धनरूपी दारूने मस्त होऊन अर्जुना करण्यास योग्य काय व अयोग्य काय हे विसरून त्यांनी आपणास जगा वेगळे केले, म्हणजे आपण जगाहून कोणी मोठे आहोत असे ते समजू लागले. ज्याच्याजवळ जशी सामग्री आहे तेथे यज्ञाची गोष्ट कसली, परंतु अरे वेडे काय करीत नाहीत म्हणून कोण्या एखाद्या वेळेला मूर्खपणारूपी दारूच्या फळाने यज्ञाची नक्कल करतात. कुंड, मंडप, वेदी वगैरे काही एक नसते, योग्य साधनांचा पुरवठा नसतो व विधीचे व त्यांचे नेहमीच वाकडे असते. देवाब्राह्मणाच्या नावापुढे आलेला वारा देखील त्यांस चुकून खपत नाही असे जेथे आहे तेथे मग कोणास यावे असे वाटेल. ज्याप्रमाणे हिकमती लोक वासरू मेलेल्या दुभत्या गायीच्या पुढे मेलेल्या वासराचा बोट ठेवून तिच्या कासेत असलेले नसेल तेवढे दुधाचा झाडा घेतात, त्याप्रमाणे आपल्या हावेला सर्व जग अर्पण करून यज्ञाच्या निमित्ताने आहेराच्या रूपाने सर्व जगाला लुटतात. आपल्या उत्कर्षासाठी असे जे काही होम हवन करीतात त्याच्या योगाने सर्व प्राण्यांचा नाश इच्छितात. अहंकार, वस्त्र, गर्व, काम आणि क्रोध यांचा आश्रय केलेले मत्सरयुक्त आपल्या व इतरांच्या देहामध्ये असणारा मी त्या माझा द्वेष करतात. मग पुढे नौबत, डंका वगैरे लावून ते असुर आपणच आपले दीक्षितपण जगात उगीच व्यर्थ प्रसिद्ध करतात. तेव्हा या दीक्षितपणाच्या महत्त्वाने त्या नीच आसुरी मनुष्याचा गर्व अधिक वाढतो. ज्याप्रमाणे अगोदरच काळकुट्ट असलेल्या अंधारात जसे आणखी काजळाचे लेप द्यावे, त्याप्रमाणे मूर्खपणा दृढ होतो, उद्धटपणा वाढतो व अहंकार आणि अविचारही दुप्पट होतो. मग आपल्याशिवाय इतर कोणाचे नाव देखील मुळीच निघू नये एवढ्याकरता त्यांच्या सामर्थ्यात जास्तीच जोर येतो. याप्रमाणे अहंकाराचा व बळाचा मिलाप झाल्यावर उन्मत्तपणाचा समुद्र आपला किनारा टाकून बाहेर वळतो. मग उन्मत्तपणा अमर्याद वाढल्यावर कामाचे पित्त खवळते. मग त्या उष्णतेने तो क्रोधाग्नी एकदम पेटतो. तेव्हा रखरखीत उन्हाळ्यात तेला तुपाच्या कोठाराला जसा अग्नी लागावा आणि त्यात वारा सुटावा, त्याप्रमाणे बळाचे साहाय्य मिळालेला अहंकार व कामक्रोधाने व्यापलेला उन्मत्तपणा या दोघांचा मिलाप ज्याच्या ठिकाणी झाला आहे, हे वीर श्रेष्ठ अर्जुना, ते आपल्या स्वेच्छेनुरूप मग कोणत्या हिंसेने या प्राण्यांना मारित नाहीत. अर्जुना, प्रथम तर ते आपले मांस व रक्त जारण मारण करण्याकरता खर्च करतात. त्या कामी जे देह ते जाळतात, त्या देहामध्ये जो मी आत्मरूपाने आहे त्या मला आत्म्याला ते तडाखे बसतात आणि ते जारण मारण करणारे जितक्या वस्तूंना पीडा देतात त्या तितक्या ठिकाणी असलेला चैतन्यरूप आत्मा जो मी, त्या मला दुःख प्राप्त होते असे समज. आणि जारण मारणाच्या तडाख्यातून जे क्वचित उरून राहिले असतील त्यांच्यावर दोषदृष्टीरूपी गोळ्यांचा मारा करतात. पतिव्रता, सत्पुरुष, दानशील पुरुष, यांत्रिक, लोकोत्तर, तपस्वी व संन्यासी अथवा भक्त आणि महात्मे वगैरे ही माझी स्वतःची घरे श्रोतादी यज्ञक्रियांनी शुद्ध झालेली असतात. त्यांना वाईट शब्दाचे बळकट व तीक्ष्ण बाण द्वेषरूपी विष चोपडून मारतात. इथे आपला 404 मुलांचा मराठी अर्थ वाचून झालेली माऊलींची आजची संध्याकाळची सेवा माऊलींच्या समाधीवर अर्पण करूया आणि सेवेला स्वल्पविराम देऊया.